आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत। महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही। बारामती पोटनिवडणुकीबाबत मविया म्हणून पवारांची भूमिका अमान्य। सपकाळांची प्रतिक्रिया। बारामतीत पवार उमेदवार देणार नसतील तर काँग्रेस विचार करेल, सपकाळांकडून स्पष्ट। पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मवियातील नेत्यांशी चर्चा करणार। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। गरज पडल्यास मुख्यमंत्रीही विरोधकांशी चर्चा करतील, बावनकुळेंचं वक्तव्य। अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी। 58 आक्षेपार्ह व्हिडिओंचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल। सुषमा अंधारेंकडून रुपाली चाकणकरांचा खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल। शोषित महिला कुणाकडे दाद मागतील? रुपाली चाकणकरांचा व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा सवाल। काही बडे नेते भोंदूबाबाची पूजा करत होते। आमच्याकडे व्हिडिओ आहे। भोंदूबाबा खरात राजकीय महाराज म्हणून वागत होता। नाना पटोलेंचा आरोप। भोंदूबाबा खरातचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत। नाना पटोलेंची माहिती। महसूल खात्यातील घोटाळ्याची महसूल मंत्र्यांकडूनच विधान परिषदेत कबुली। इतिहासात आतापर्यंतच्या सर्वात मोठा महसूल घोटाळा। बावनकुळेंची माहिती। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवर कारवाई करणार असंही केलं स्पष्ट। अधिकाऱ्यांपैकी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवल्याचं महसूल मंत्र्यांकडूनच उघड। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष। संजय राऊत यांची अमित शहांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक म्हणून शिंदेंना दिल्लीत जावं लागतं, राऊतांचा निशाणा। एकनाथ शिंदेंनी मोदींचा आदर्श घेतलेला दिसतोय। अधिवेशन सुरू असताना शिंदे रत्नागिरीत आहेत। भास्कर जाधव यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। मोदींच्या भेटीनंतर शिंदे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। निवडून आलेल्या 4 नगरसेवकांचा पक्षाला रामराम। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा। या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड। पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली घोषणा। दोन्ही पदांसाठी आले होते 2 अर्ज। राष्ट्रवादीकडे बहुमत असल्यानं अध्यक्ष उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडेच। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार। रोहित पवार यांची माहिती। विमान अपघातासंदर्भात FIR दाखल व्हायला पाहिजे, रोहित पवार यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे, उपाध्यक्षपदी भाजपचे जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड। भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षांसह काँग्रेसच्या एका सदस्याचा भाजप प्रवेश झाल्यानं गाठली गेली मॅजिक फिगर। शिवसेना सत्तेत सहभागी नाही तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत ठाकरे सेना तटस्थ। भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांना सपत्नीक VIP दर्शन दिल्याचं प्रकरण। स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस। अधिकची चौकशी सुरू। परभणी जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता। अध्यक्षपदी भाजपच्या लता विजय वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत उत्तमराव विटेकर यांची बिनविरोध निवड। एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र सत्तेत सहभागी नाही। एक देश एक निवडणूक विधेयकाच्या संयुक्त समितीला मुदतवाढ। 2024च्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मुदतवाढ। हा प्रस्ताव सभागृहात आवाजी मतानं मंजूर।